हाय एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अंजली व्लॉग्स. तर फ्रेंड्स, आज मी ना खूप मोठी चूक केलेली आहे, त्यामुळे मी आज व्हिडिओ बनवत आहे. जी चूक मी केलेली आहे ती चूक प्लीज तुम्ही करू नका, त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे फ्रेंड्स. तर आता वाजलेला आहे 1 आणि 1 वाजता मी रात्री झोप सोडून व्हिडिओ बनवते, कारण माझी झोप पूर्ण उडालेली आहे. तर मी काय केले तर बघा फ्रेंड्स, कसं असते ना, आपण जेव्हा व्हिडिओ बनवायला सुरुवात करतो किंवा यूट्यूबवर एक चॅनल आपण ओपन करतो, तर आपण पूर्ण इन्फॉर्मेशन पहिले काढत नाही. आपल्या डोक्यात एक हवा असते की आपल्याला बस पैसे कमवायचे, अर्निंग करायची आहे आणि काहीतरी आपल्याला करायचं आहे, आणि ही चूक मी केलेली आहे. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया फ्रेंड्स. जे कोणी व्हिडिओवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. चला तर फ्रेंड्स, मी ना सगळ्यात पहिले यूट्यूब चॅनल माझं ओपन केलेलं. माझी इंस्टाग्रामवरती ID आहे आणि माझे 1.5 लाखपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यामुळे मला असं वाटलं की माझी चांगली ऑडियन्स आहे, तर मी त्यानंतर यूट्यूबचं चॅनल ओपन केलं. तर अंजली व्लॉग्स या नावाने माझं चॅनल आहे. तर मी स्टार्टिंगला खूप व्हिडिओ अपलोड केले आणि स्टार्टिंगला माझा एक नवीन जोश होता. तर मी स्टार्टिंगला व्हिडिओ अपलोड केले. त्यानंतर मग मी काही दिवस गेले, मग मला स्टोरेजचा प्रॉब्लेम वगैरे झाला, तर माझा एक मूड ऑफ झालेला. तर मग त्यानंतर माझं थोडं लक्ष कमी झालं. तर माझा जो वॉच टाईम आणि जी माझी व्ह्यूज वाढलेली होती ते आपोआप कमी व्हायला लागले. ठीक आहे. त्यानंतर परत मग मी सबस्क्रिप्शन वगैरे घेतलं, स्टोरेज, मग सगळं स्टोरेज मी ट्रान्सफर केलं. तर त्यानंतर मग मी थोडा स्पेस बनवून पुन्हा स्टार्ट करायला लागले. त्यानंतर मला विरूमुळे थोडा म्हणजे कधी डिस्टर्ब राहायची मी. तर असं माझं करताना खूप टाईम वेस्ट झालेला. आणि यूट्यूबचा क्रायटेरिया काय असतो की आपल्याला 1000 सबस्क्रायबर आणि 4 घंट्याचा वॉच टाईम पाहिजे असतो, आणि तो आपल्याला 365 दिवसात हा कंप्लीट करायचा असतो. तर पण त्यासाठी ना आपल्याला रेग्युलर कंटेंट टाकावं लागते, कारण यूट्यूबचा हा अल्गोरिदम हा तेव्हाच कंटिन्यू असतो जेव्हा आपण ॲक्टिव्ह असतो. आपण जर म्हटलं आज आपण व्हिडिओ टाकला आणि इथून मी पुढे 4 दिवसांनी व्हिडिओ टाकतो, तर आपला व्हिडिओ व्हायरल होत नाही. आणि अशीच चुकी मी केली. ही माझी पहिली चुकी होती. ठीक आहे. त्यानंतर मी 7-8 महिने नाही, बट 2-3 महिने जाऊ दे, 2-3 महिने जाऊ दे असे करत मी व्हिडिओ खूप लेट पोस्ट करायचे, कारण मला एवढं नॉलेज नव्हतं. सगळ्यात पहिली गोष्ट तर मी नॉलेज सगळं काढायला पाहिजे होतं, त्यानंतर सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. बट जोश में आके होश खो बैठी. ओके. तर त्यानंतर पण मग मी काय केलं की आता नवीन माझ्या जस्ट 1 महिना मागे मी असं खूप मनावर घेतलं की नाही, आता आपल्याला सिरियसली करायचं आहे. तर मी ना खूप म्हणजे सिरियसली घेतलं आणि कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करत गेले. कंटिन्यू म्हणजे मी शॉर्ट्सची जवळपास लिमिट नसते, तर शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करण्याची लिमिट नसते. तुम्ही 1 दिवसाला 1 करा किंवा 50 करा किंवा 100 करा, तर यूट्यूबची कसलीच लिमिट शॉर्ट्सला नाही आहे. तर मी दिवसातून 5 ते 6 शॉर्ट अपलोड करायचे म्हणजे करायची, कारण मी डिसाईड केलेलं होतं. त्यानंतर मग पण शॉर्ट्सने काय होणार, आपल्याला 4000 घंटा वॉच टाईम कंप्लीट करायचा आणि 1000 सबस्क्रायबर ते तर आपले फास्ट होऊन जाणार, पण वॉच टाईमचं काय, त्यासाठी आपल्याला लॉंग व्हिडिओ टाकावेच लागणार. बट त्यानंतर पण मग कसं झालं, स्टार्टिंगला मला व्ह्यूज खूप कमी यायचे. मग मी हळूहळू व्हिडिओ टाकत गेले. मग माझा अल्गोरिदम इतका हाय म्हणजे चांगला गेला, मिलियनवर व्हिडिओ गेले शॉर्ट्सचे. पण लॉंग व्हिडिओवर माझे जास्तीत जास्त 200-300 ते 500, जास्तीत जास्त 800, आणि एकच असा व्हिडिओ आहे ज्यावर 1.1K. तर पण तेवढ्याने काहीच होत नाही. मग ठीक आहे, मी कंटिन्यू शॉर्ट्स अपलोड करत गेले. तर मग मी शॉर्ट्स अपलोड करायला लागले कंटिन्यू. माझे खूप छान व्ह्यूज यायला लागले, खूप छान म्हणजे 10Kच्या अबाउट्स व्ह्यूज यायला लागले प्रत्येक शॉर्ट्सवरती. आणि मी लॉंग व्हिडिओ पण टाकते, पण हप्त्यातून कमसे कम 3 व्हिडिओ टाकायला हवेत. आणि मला ते कधी पॉसिबल होतं, कधी नाही होत, पण मी टाकते. बट माझी सगळ्यात मोठी चुकी म्हणजे काय झाली माहिती आहे की फ्रेंड्स, की मी शॉर्ट्सच अपलोड केले आणि माझा लक्ष म्हणजे लॉंग व्हिडिओकडे खूप कमी झालेला.
आणि मग मी ह्या भ्रमात होते की आपल्याला वॉच टाईम पूर्ण करायचं आहे. वॉच टाईम पूर्ण करण्यासाठी आपल्याला 4000 घंटा वॉच टाईम कंप्लीट करायचा, 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. मग माझे खूप फास्ट गेन व्हायला लागले सबस्क्रायबर. म्हणजे 15 दिवसामध्ये माझे 2K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले. मग वॉच टाईम हा बाकी होता. तर माझ्या डोक्यात म्हणजे हेच चालू होतं की आपल्याला फक्त व्हिडिओ टाकायचे, शॉर्ट्सकडे आपण जास्त लक्ष देऊ. मला हे माझ्या डोक्यात कुठेच नव्हतं की वॉच टाईम आपल्याला हा लॉंग व्हिडिओमधूनच कंप्लीट करायचा आहे. आणि मी हे लक्षात घेतलंच नाही. मी शॉर्ट्सच अपलोड करत गेले. वॉच टाईम तर माझा पूर्ण झालेला, 7000 घंटे वॉच टाईम माझा कंप्लीट आहे. बट माझा अजूनही चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे. तर मग मी इतके दिवस बघतेय. मग मी सर्च केलं, YT स्टुडिओवर जाऊन बघितलं, सगळीकडे बघितलं. तर म्हणजे सगळे बोलते की यूट्यूबचं अपडेट येत आहे, काही यायचे आहेत. तर यूट्यूब आता खूप सगळे अपडेट घेऊन येत आहे. बट मला YT स्टुडिओवर आता खूप दिवसाचं म्हणजे जवळपास 1 हप्ता झालेला. तर मला असं दाखवते की शोविंग डाटा ऑफ 27 जानेवारी 2025, जे की आजची डेट आहे. म्हणजे तुमचा 27 जानेवारीपर्यंतचाच डाटा अपडेट आहे इथपर्यंत. आणि मी हे बघत आहे फ्रेंड्स 21 जानेवारी 2025 पासून. तर आज आहे 27 जानेवारी. तर मग मी आज सगळ्या गोष्टी सर्च केल्या. तर मला आज असं माहिती पडलं की आपण जे आतापर्यंत केलं, तर आपण ह्या भ्रमात होतो की शॉर्ट्सने हा 4000 घंटे वॉच टाईम कंप्लीट होत नाही. आपल्याला लॉंग व्हिडिओ टाकावे लागणार. आणि हे जसं मला माहिती झालं, हो शेट, माझा तो डोक्यावर हात, झोप उडाली चक्क माझी. म्हणजे आतापर्यंत मला असं वाटत होतं की यावर वॉच टाईम पण चांगला झाला, मिलियनने व्ह्यूज गेले आहेत आपले, आणि चॅनल मॉनिटाईज का होत नाहीये. तर खूप सगळे छोटे क्रिएटर्स असे असतात ज्यांना सगळी माहिती नसते. तर मी ज्या चुका केलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी मी आज या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. आणि या चुका तुम्ही प्लीज करू नका. त्यासाठी तर यूट्यूबचा क्रायटेरिया तर आपल्याला माहितीच आहे, 1000 सबस्क्रायबर, 4000 घंट्याचा वॉच टाईम आणि 10 मिलियन व्ह्यूज आपल्याला हे शॉर्ट्सवर पाहिजे असतात. जे की माझे 27 जानेवारी म्हणजे की आजपर्यंत 27 जानेवारी आजपर्यंतचे व्ह्यूज माझे 1.2 मिलियन ओनली झालेले आहेत. म्हणजे मला रेग्युलर व्हिडिओ टाकावेच लागणार. मी सांगते फ्रेंड्स, जेव्हाही तुम्ही चॅनल बनवाल, ठीक आहे, तर तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन काढा, नाहीतर माझ्यासारखं असं बसावं लागणार. ठीक आहे, पण मी हार मानणार नाही. मी कंटिन्यू इथून अपलोड करणार व्हिडिओ, कारण मला माझं ध्येय गाठायचं आहे. त्यासाठी मला तुम्हा सर्वांचा सपोर्ट पाहिजे आहे. माझी मेहनत, तुमचा सपोर्ट असू द्या कायम. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते फ्रेंड्स. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.